नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते काजू आता कलाला म्हणत असते, बघ ताई, आपल्या बॅगमध्ये कोणीतरी अंगठ्या टाकल्या होत्या आणि आपल्याला कसं कळलं नाही बरं. आता मात्र कला म्हणते, हो काजू, पण अजून आपल्याला पुढील CCTV फुटेज बघायचं आहे आणि त्यात नक्की कळणार आहे कोणी हे सगळं काम केलं. तेव्हा आता कला लगेच पुढील CCTV फुटेज बघतात सर्वांना तर धक्काच बसतो, कारण अशोकने त्या अंगठ्या काजूच्या बॅगमध्ये टाकलेल्या असतात. आता मात्र अशोकचं सत्य सर्वांसमोर आलेलं असतं. तेव्हा लगेच आबा बोलतात, या अशोकने असं केलं असं कधीही वाटलं नव्हतं. तेव्हा लगेच सोहम बोलतो, बघितलं आबा, मी म्हटलं होतो ना, काजूची यात काहीही चूक नाही आहे. तेव्हा आता रोहिणी मात्र घाबरून जाते. रोहिणी म्हणू लागते, अरे बापरे, ही कला इथपर्यंत पोचेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. आता हे प्रकरण मला इथेच थांबवावं लागेल, नाहीतर माझ्यापर्यंत येईल. त्याच वेळेस आबा बोलतात, आता खूप झालं, मागच्या वेळेसही आपण पोलिसांना बोलवलं नव्हतं, पण यावेळेस आता या अशोकला पोलिसांच्या ताब्यात द्यावंच लागेल, पोलिसांना बोलवावंच लागेल. तेव्हा लगेच रोहिणी काही बोलणार तेच कला म्हणते, आबा तुम्ही काळजी करू नका, मी पोलिसांना आधीच बोलावलंय. आता मात्र रोहिणी तर खूपच घाबरून जाते. त्याच वेळेस श्रीकांत बोलतो, हा अशोक असं काही करेल असं मला अजूनही वाटत नाही. त्याच वेळेस आता पोलीसही तिथे येऊन हजर झालेले असतात. तेव्हा लगेच कला आता पोलिसांना म्हणू लागते, तुम्ही ज्यावेळेस पेढीवर आला होता त्यावेळेस तुम्ही CCTV फुटेज बघितलं होतं, पण त्यावेळेस तुम्ही माझ्या काजूला निर्दोष न सिद्ध करता तिलाच दोषी ठरवलं. तिने अंगठ्या चोरले असं तुम्ही सिद्ध केले, पण तसं नाही आहे. तुम्ही एकदा CCTV फुटेज पुन्हा बघा. आमच्या घरातील पिऊन याने या अंगठ्या काजलच्या बॅगेमध्ये टाकल्या हे ढळढळीत यात दिसून येतंय. त्यामुळे तुम्ही त्याला चांगलीच शिक्षा घडवा. हे सगळं प्रकरण उघडकीस आलं पाहिजे लवकरात लवकर. त्याच वेळेस आता लगेच रोहिणी समोर येते आणि ते, अगं कला, काय करते तू, कशाला उगाच हे प्रकरण लांबवते. तुला माहिती आहे का, त्याला गरज असेल पैशाची म्हणून त्याने चोरी केली असेल. जाऊ दे ना, अशाने आमच्या पिढीची पूर्ण इज्जत जाईल. काय लोक नावं ठेवतील, चांदेकरांच्या घरातील स्टाफ असा आहे. नको नको, उगच अशी चव घालू नको कला. ते लगेच कला बोलते, ज्यावेळेस माझी बहीण काजू हिच्यावरती चोरीचा आळ लावण्यात आला त्यावेळेस आमच्याही खरे कुटुंबाची इज्जत गेलीच ना. मग त्यामुळे आता या अशोकनी चोरी केलेली नाही आहे, त्याने मुद्दामहून काजूच्या बॅगेमध्ये अंगठ्या टाकल्यात. त्याने असं का केलं, यामागे काय कारण आहे हे तर शोधून काढावंच लागेल असे आता कला म्हणू लागते. त्यावेळेस रोहिणी काही बोलणार, पण मात्र कला आता रोहिणीचं एकही कारस्थान पार पडू देत नाही. आता ती रोहिणीचं काही ऐकून घेत नाही. तेव्हा ती पोलिसांना आता अशोकची कसून चौकशी करा असे सांगू लागते. आता मात्र इथे रोहिणी खूपच घाबरलेली असते. त्याच वेळेस आता आबा म्हणू लागतात, अगं रोहिणी, हे प्रकरण झालं होतं तेव्हा तर तू खूप पुढे पुढे करत होती, मग आता काय झालं. आता आपला स्टाफ कसा आहे हे सगळ्यांना कळू दे. त्या अशोकला तर नोकरीची खूप गरज होती ना श्रीकांत, तो तुझ्याकडे आला होता तेव्हा दयामाया दाखवत होता, नोकरीची खूप गरज होती असं सांगत होता, मग अशी चोरी करण्याची वेळ आलीच कशी नोकरी मिळाली तरी. मला तर हेच कळत नाही. त्यामुळे कला, त्याला शिक्षा मिळायलाच हवी, कारण त्याने काजूवरती चोरीचा आळ घातला ना. आणि सगळ्यात पहिलं आपल्या घरातील ज्या कोणी काजूवरती चोरीचा आळ टाकला ना, त्या सगळ्यांनी आता त्यांची माफी मागायची, खरे फॅमिलीची माफी मागायची. त्यामुळे आबा लगेच आपले हात जोडतात आणि दिनकर रावांना म्हणू लागतात, खरंच आमचं चुकलं, आम्ही काजूवरती चोरीचा आळ टाकला, आम्हाला माफ करा. त्याचेच दिनकर लगेच म्हणू लागतात, अहो आबा, नाही नाही, मी तर खूप लहान माणूस आहे, माझी कशाला माफी मागताय, उलट मी तुमची माफी मागायला हवी. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणू लागतो, नाही नाही, तुम्ही माफी मागायची खरंच गरज नाही आहे. आमच्या स्टाफमधील एक जणाने चोरी केली ना, आणि त्यात चांदेकर फॅमिलीही चुकली, कारण काजूवरती चोरीचा आळ घातला ना, म्हणून आम्ही आता सगळे तुमची माफी मागणार आहोत. काजू निर्दोष आहे हे कला आम्हाला सगळ्यांना सांगत होती, पण तरीही आम्ही ऐकलं नाही. त्यामुळे मला पण माफ करा असे म्हणून अद्वैत हात जोडू लागतो. तेव्हा लगेच आबा आता श्रीकांतला बोलतात, तुला नाही माफी मागायची का. तेव्हा आता लगेच श्रीकांत हळूच आवाजात मला माफ करा, सॉरी असे म्हणू लागतो. तेव्हा आबा बोलतात, अरे बापरे, त्यावेळेस तर खूप आवाज मोठा होता आणि आता छोटा आवाज झालाय का. आता मात्र विक्रांत लगेच आतमध्ये निघून जातो.
त्यानंतर आबा आता रोहिणीलाही म्हणू लागतात, रोहिणी तुला नाही माफी मागायची का? तर आता लगेच सरोज म्हणते, हे बघा आबा तुम्ही मला म्हणू पण नका, मी यांची माफी पण मागणार नाही. कारण या गोष्टीचं ठीक आहे माफी मागणं, पण यांनी याआधी जे काही केले ना, आपल्याला लग्नात फसवलं, दुसरी मुलगी लग्नाला बसवली, सगळं काही ठरवून केलं होतं. त्यामुळे मी यांना त्या विषयाबद्दल कधीही माफ करू शकत नाही. आता मात्र सरोज म्हणत असते. हे ऐकून संगीताला खूपच वाईट वाटतं. आता मात्र लगेच रोहिणी समोर येते. आता रोहिणी गोड गोड बोलू लागते आणि म्हणते, खरंच काजू आम्हाला माफ करा, पण त्यावेळेस सिच्युएशन अशी होती म्हणून सगळ्यांनी तुझ्यावरती आळ घेतला. पण काय करणार, आपण हे सगळं विसरून जाऊया. आता आपली एक फॅमिली आहे ना, त्यामुळे तुम्ही पण हे सगळं विसरून जा, असे म्हणून माफी मागू लागते. तेव्हा लगेच आबा म्हणतात, वा रोहिणी, त्यावेळेस तर खूपच आवाज चढवून बोलत होती आणि आता बरी तुला एकत्र फॅमिली आठवली. आता मात्र लगेच नैना काजूला मिठी मारते आणि म्हणते, काजू मी सुरुवातीपासून तुझ्या बाजूनेच होते ना, बघितलं ना, मी आधी पण तुझ्याच बाजूने होते आणि आता पण तुझ्याकडूनच आहे. तेव्हा लगेच आबा बोलतात, नैना आधी आणि नंतर यात खूप फरक आहे हा. जेव्हा रोहिणीने तुझ्यावरती चोरीचा आळ टाकला तेव्हा लगेच तू काजूच्या विरोधात गेली. मी बघितलं ना, कला आणि तुझ्यामध्ये किती तफावत झाली होती. खरंच कला एकदम दगडासारखी काजूच्या पाठीशी ठाम उभी होती. तेव्हा लगेच नैना मनाशीच बोलते, हो ना, ही कला एकदम दगडासारखी माझ्या आड येते. तर आता लगेच संगीता आबांजवळ येते आणि आबांना म्हणू लागते, खरंच आबा, माझ्या तीनही मुली खरंच खूप चांगल्या आहेत. त्यामुळे मला ठाम विश्वास होता माझी काजू असं कधीही करू शकत नाही. पण माझी कला ती खरंच 100 नंबरी सोनं आहे. त्यामुळे तिने आज सत्य शोधून बाहेर काढलं आणि काजूला निर्दोष सिद्ध केलं. ती कधीही असत्याची साथ देत नाही. तेव्हा आबा म्हणतात, हो खरंच तुमची कला 100 नंबरी सोनं आहे. आमच्या चांदेकरांच्या पिढीमध्ये कधीही अशी सून आली नाही आणि म्हणूनच चांदेकरांचं नाव पुढे नेण्यासाठी कला काही ना काही धडपड करतच असते. आता मात्र कला लगेच काजूजवळ येते. आता लगेच काजू रडत असते. तेव्हा कला म्हणते, रडायचं नाही हा, तू चोर नाही आहे, हे आता सिद्ध झालं आहे. तेव्हा काजू म्हणते, ताई फक्त हे तुझ्यामुळे झालं. आज जर तू नसते तर काय झालं असतं, आपल्यावरती हा चोरीचा आळ असाच राहिला असता. तेव्हा लगेच कला म्हणते, सत्य कधीही लपत नाही, नेहमी सत्याची बाजूच खरी असते. त्यामुळे आता कला लगेच काजूच्या डोक्यात टोपी घालते आणि म्हणते, ही घे तुझी टोपी. आता मात्र काजूशी कलाला मिठी मारते आणि 4 शब्द सांगू लागते. इकडे रोहिणी मात्र खूपच घाबरलेली असते. आता मात्र आबा हे सर्व बोलत असताना नैनाला खूपच राग येतो. तेव्हा नैना त्या रूममध्ये येते आणि म्हणते, काय गरज आहे, थोडंसं काही झालं की लगेच कला कला कला. या आबांना ना नुसतं कौतुक करायचं असतं आणि चांदेकरांची कलाच बेस्ट सून आहे लगेच अवॉर्ड देऊन मोकळे, आणि आमची कला 4 आण्याचे 4000 कसे करायचे ना हे तिला सांगावं फक्त, काही गरजच नाही आहे. त्याच वेळेस हॉस्पिटलमधून डॉक्टरचा फोन येतो. आता मात्र लगेच नैना बोलते, मी जर खरीखुरी प्रॉब्लेममध्ये नसते आणि जर खरंच मी प्रेग्नेंट झाले असते ना, तर या डॉक्टरचं मला काही ऐकून घ्यावं नसतं लागलं. खरंच काय करावं, मी खरंच जर प्रेग्नेंट असते तर, पण कशी राहणार. हा राहुल तर लग्न झाल्यापासून मला हात लावायला देखील तयार नाही. काय करू, मला काहीतरी करावंच लागेल. मग आता लगेच इकडे नैना मार्केटमध्ये काहीतरी औषध आणण्यासाठी गेलेली असते. तर इथे आता हॉलमध्ये अद्वैत बसलेला असतो. त्याला मात्र खूपच वाईट वाटत असतं, कारण खरंच सगळ्यांनी आज खरे कुटुंबावरती चोरीचा आळ घेतलेला असतो. आता मात्र तो या सगळ्याचा विचार करत असतो. त्याच वेळेस कला तिथे येते आणि म्हणते, मग चांदेकर कसला विचार करतोय. तेव्हा मात्र इथे इगो असलेला अद्वैत म्हणू लागतो, काही नाही, मी ते कामाबद्दल विचार करत होतो. तेव्हा लगेच कला म्हणते, हो का, खाली एवढी मोठी चूक केली तुम्ही, आमच्यावरती चोरीचा आळ टाकला, तरी पण एक सॉरी माफी मागता नाही येत. आता मात्र अद्वैतला कला खूप काही काही बोलू लागते. अद्वैत मात्र ततमम करू लागतो. तेव्हा लगेच कला म्हणते, जाऊ दे, मीच वेडी, तुझ्याकडून सॉरीची अपेक्षा ठेवते. आता मात्र कला अद्वैतला 4 गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याला काही त्या समजायच्याच नसतात. अद्वैत मात्र आता कलाचं काही न ऐकून घेता आपलं काम करत असतो. तर इकडे आता
पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता कला अद्वैतचा घसा दुखत असतो म्हणून दूध गरम करत असते. त्याच वेळेस अंजू तिथे येते आणि म्हणते, वहिनी तुम्ही दूध पिताय का? तुमच्यासाठी गरम करताय का? तेव्हा लगेच कला म्हणते, नाही ग अद्वैतसाठी. तेव्हा अंजू बोलते, या ग्लासमध्ये होता, मी अद्वैत सरांना नेऊन देते. आता मात्र कला त्या ग्लासमध्ये दूध ओतते आणि बाहेर निघून जाते. तर अंजूही तिच्या कामासाठी बाहेर गेलेली असते. त्याच वेळेस मार्केटमधून पावडर आणलेली नैना आता किचनमध्ये येते आणि त्या अद्वैतच्या ग्लासमध्ये ती पावडर टाकते आणि दुसराही एक ग्लास भरवलेला असतो. तिला वाटतं, आता मी हा ग्लास राहुलला दिल्यानंतर आता राहुलच्या प्रेमाचा बरसाव नक्की आज माझ्यावरती होणार आहे. आता तिने अशी जालिम पावडर मार्केटमधून आणलेली असते. तर आता लगेच नैना तिथून बाहेर जाताच अंजू आतमध्ये येते आणि ती पावडरवाला ग्लास घेऊन ती अद्वैतला नेऊन देते आणि त्यानंतर नैना किचनमध्ये येते. तर दुसरा जो बीन पावडरवाला ग्लास भरवलेला असतो तो नेऊन ती राहुलला देते. आता मात्र इकडे नैनाने पावडर टाकलेलं दूध पिताच आता मात्र अद्वैतला तर नशात चढलेली असते. अद्वैत आता कलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर काय करतोय तू? ऐक ना चांदेकर. पण मात्र अद्वैत काही ऐकण्याच्या परिस्थितीत नसतो. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.